पावभाजी प्रत्येकालाच आवडते, पण करण्याचा मात्र कंटाळा येतो. त्या पावभाजी करण्यापेक्षा ना त्याच्या तयारीला जास्त वेळ लागतो. त्यामुळे पावभाजीचा बरेच जण कंटाळा करतात आणि मग काय बाहेरची विकतची पावभाजी खातात. पण यानंतर तुम्ही अशा पद्धतीने जर पावभाजी बनवलात, एकदम सोप्या पद्धतीने, कधीही कोणत्या वेळेला झटपट पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये पावभाजी बनवू शकता, ती देखील एकदम बाहेरच्यासारखी टेस्टी यम्मी. चला तर मग कुकरमध्ये झटपट पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे बटाटे लागणार आहेत. त्यासाठी 4 मीडियम साईजचे बटाटे त्याची साल काढून चिरून घेतलेत आणि इथे सगळ्या भाज्या घेतल्यात. फ्लावर, शिमला मिरची, गाजर आणि बीट. 3 छोटे टोमॅटो लाल बघून छान चिरून घेतले आहेत. फ्रोझन मटार घेतले, त्यामुळे ते पाण्यात टाकून ठेवलेत. सगळ्या भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. बीट अवश्य घ्या, त्यामुळे पावभाजीला रंग सुंदर येतो. आता कुकरमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे कांदे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते आता आपल्याला इथे परतून घ्यायचे. खूप जास्त लाल होऊ द्यायचे नाहीत, एकदम गोल्डन कलर आपल्याला कांदा परतायचा नाहीये. साधारण 2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर कांदा परतून घेणार आहोत. घरात बटाटे नेहमी अवेलेबल असतातच, त्यामुळे सोप्या पद्धतीने आणि कुकरमध्ये अतिशय कमी वेळात ही पावभाजी तयार होते. साधारण 2 मिनिटं झाले आहेत. छान परतून झालाय कांदा. आता यामध्ये बटाटे टाकून घ्यायचेत. तर इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतले होते, त्याची साल काढली आणि ते चिरून घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कोणत्याही साईजमध्ये चिरला तरी चालेल. आपल्याला हे शिजवूनच घ्यायचेत. मी लहान फोडी करून घेतल्यात आणि त्या स्वच्छ धुवून घेतल्यात, त्यामुळे शिजताना लवकर शिजेल आणि छान शिजतील. आता सर्व भाज्या देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये टोमॅटो टाकलेत, तर टोमॅटो शक्य तेवढे लाल बघून घ्या, मस्त रंग येतो पावभाजीला आणि पावभाजीसुद्धा एकदम छान टेस्टी बनते. आता ह्या सगळ्या भाज्या साधारण 1-2 मिनिट आपण या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. आता यात आपण मसालेसुद्धा सोबतच टाकून घेणार आहोत, त्यामुळे आणखी वेळ वाचणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं. सगळं मीठ मी इथेच टाकले. जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही परत टेस्ट करून नंतर टाकू शकता. आता त्यानंतर आपल्याला पाव छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, त्यामुळे सुद्धा पावभाजीला रंग सुंदर येतो. आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट रोजच्या जेवणातलं चवीसाठी ते सुद्धा टाकू शकता. 2 छोटे चमचे इथे मी पावभाजी मसाला टाकला आहे आणि आता हे सगळे मसाले या भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रंग बघा कसा सुंदर आलाय, एकदम छान असा रंग आलाय. बीट तुम्ही अवश्य टाका, बीटमुळे सुद्धा रंग खूप छान येतो. आता यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी. तर पाणी किती टाकायचं? आपण कुकरमध्ये भाज्या शिजवणार आहोत, त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे भाज्या जेवढ्या आहेत त्याच्या लेवलला पाणी टाकला तरीही भाज्या एकदम छान शिजतात. आपल्याला ह्या भाज्या खूप जास्त गाळ करून घ्यायच्या नाहीत, त्या एकदमच थोड्याशा सरबरीत आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या आहेत. त्यानंतर कुकरची पूर्णपणे मी वाफ जाऊ दिली आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी अजिबात बाहेर आलेलं नाही आणि भाज्या देखील एकदम छान शिजल्यात. बीटमुळे रंग तर एकदम सुंदर आला आहे. सोबतच आपण लाल मिरची पावडर टाकली, तीही काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यामुळे रंग छान येतो. तुम्ही बेडगी मिरची पावडर देखील वापरू शकता. आता मॅशरने आपल्याला ह्या भाज्या छान मॅश करून घ्यायच्यात. तुम्ही थंड करून मॅश करून घेऊ शकता, पण त्यावेळेला त्या भाज्या खूप घट्ट होतात आणि जर पाणी जास्त वाटलं तर ते पाणी तुम्ही काढून बाजूला ग्लासमध्ये घेऊ शकता आणि ते पाणी नंतर ॲड करायचं. पण पाणी इथं व्यवस्थित मापात होतं, त्यामुळे मी पाणी काढलं नाही आणि सोबतच मॅश करून घेतले आहेत. तर आता आपल्याला तडका तयार करायचा आहे. तडक्यासाठी तेल घेतले, एक छोटा साधारण 2 ते 3 छोटे चमचे, त्यामध्ये 1 छोटा चमचा बटर टाकून घ्यायचं आणि आलं लसणाची पेस्ट इथे वाटून घेतली होती, ती देखील यामध्ये टाकायची आणि 1 छोटा चमचा इथे पावभाजी मसाला टाकला आहे. आता छान या तेलामध्ये आपण हे परतून घेऊया, म्हणजे आलं लसूण कच्चं राहणार नाही. आता हा तडका आपल्याला या पावभाजीच्या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही पाणी काढून घेतलं असेल तर या स्टेजवर तुम्ही ते भाज्यांचं पाणी यामध्ये ॲड करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि भाजी घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये आता पाणी टाकलं आहे. मी पाणी काढलं नव्हतं, त्यामुळे साधं पाणी यामध्ये टाकलं आहे.
आता ही पावभाजी तुम्हाला पातळ वाटत असले तरी ही पावभाजी आहे यामध्ये आपण बटाटे वापरतो, त्यामुळे काय होतं, ही भाजी वरचे वर आळून घट्ट व्हायला लागते. त्यामुळे ती आता जरी पातळ दिसत असेल तरी ती नंतर घट्ट होणार आहे, त्यामुळे पाण्याचा वापर व्यवस्थित करावा. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा मी बटर टाकला आहे. पावभाजीमध्ये बटर मस्ट आहे. बटर टाकल्याशिवाय पावभाजी म्हणावी तेवढी छान लागत नाही. जर तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही त्यामध्ये तुपाचा देखील वापर करू शकता. साधारण एखादा चमचा तुम्ही ते तूप देखील टाकू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसवर छान शिजवून घ्यायची. चला तर मग तयार आहे आपली इथे एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात कुकरमध्ये झटपट पद्धतीने पावभाजी, तीही एकदम बाहेरच्या विकतच्या पावभाजीसारखीच भाजी. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने केलात तर नेहमी नेहमी पावभाजी करत राहाल. पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत